श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत की साडीच्या किनारीपासून आपण कशा प्रकारे गळा तयार करायचा आहे ते। तर पहिल्यांदा मी पाठीचा भाग घेतलेला आहे आणि माझी गळ्याची उंची जी आहे ती 10 इंच आहे। तर 10 इंच आणि वरती 2.5 इंचाचा जो आपण गळा रुंदी घेत असतो ती घ्यायची आहे आणि याला मी पाकळीच्या स्वरूपात आकार देणार आहे। तुम्ही पाहू शकता ह्या चौकोनाच्या थोडंसं बाहेरून पाकळीचा आकार काढायचा आहे आणि आपला जो 10 इंचाचा गळा आहे त्याच्या आतमध्येच थोडंसं टोक पाकळीचं यायला हवं। नंतर हा पाकळीचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे। हा अस्तरचा भाग आता आपल्याला काय करायचा आहे, जो साडीचा जो पीस आहे त्याच्यावरती मधोमध मांडून घ्यायचा आहे। तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की खालची किनारी ही आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे। तर आपण काय करायचं आहे, खालूनही एकदम बरोबर ॲक्युरेट मांडून घ्यायचं आहे आणि वरूनही बरोबर गळा मधोमध मांडून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे। तसेच खालीही आडवी टीप मारून घ्यायची आहे। नंतर मधला जो गळा आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे। व्यवस्थित गळा शिवून घेतल्यामुळे आकारही खूप छान येतो। गळ्याचं टोक वगैरे एकदम छानपैकी काढायचे आहे आणि आपल्याला हे जो पार्ट आहे तो पलटी करून काढायचा आहे। आता कमरेला मी इथं खालून टीप मारल्यामुळे कंबरपट्टीला बरोबर किनारा आलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता गळ्याच्या कडेने मी टीप मारून घेणार आहे आणि राहिलेला जो बाहेरचा बाजूचा जो भाग आहे त्यालाही कडेने टिपा मारून घेणार आहे। तसेच कंबरपट्टीलाही खाली टीप मारून घेणार आहे, जेणेकरून आपला पाठीचा भाग ॲक्युरेट तयार होईल। व्यवस्थित गळ्याला टीप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे पूर्ण गळा तयार झाल्यानंतर आपल्या जो साडीच्या किनारीचा जो भाग आहे तो शिल्लक राहिला होता, तर तो शिल्लक राहिलेल्या भागाच्या एक पट्टी तयार करून घेतलेली आहे मी आणि ती पट्टी मी या गळ्याभोवतीने लावणार आहे। पट्टीला दोन्ही साईडनं आधी मी टीप मारून घेतलेली आहे एका साईडनं आणि मग मी हा गळ्याला वरून लावणार आहे। व्यवस्थित पाकळीच्या स्वरूपात लावायचं आहे। जिथे कापड फुगीर येत असेल तिथं थोडीशी चुनी मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पाकळीच्या आकारात आपल्याला ही किनार जी आहे ती वळवता येईल आणि आकारही व्यवस्थित छानपैकी काढता येईल। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी वळवून घेतलेले आहे ते। आता राहिलेला जो भाग आहे एक्स्ट्रा किनारीचा तो कट करून काढणार आहे मी। आता किनारीचा जो बाहेरचा भाग आहे तोही थोडासा दुमडून मी टीप मारून घेणार आहे। व्यवस्थित टीप मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग होता तो मी कापून काढलेला आहे। आता दुसऱ्याही साईडला अशाच प्रकारे आपल्याला किनार जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित किनार जोडल्यामुळे पाकळीचा आकार खूप छान आणि सुंदर दिसतो। अशा प्रकारे आपण एकदम कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त छानपैकी ब्लाऊज शिवू शकतो। चुन्या ह्या व्यवस्थित मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला पाकळीचा आकार बिघडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। राहिलेला किनारीचा भाग मी एक्स्ट्राचा जो कापून काढत आहे आणि पाकळीचं जे टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला बंद करून टीप मारून घ्यायची आहे याच्यावरून आणि दुसऱ्या साईडचा जो किनारीचा भाग आहे तो थोडा थोडा दुमडून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित प्रकारे टीप मारायची आहे। जिथं चुनी आली आहे त्याच्यावरून आपल्याला आडवी ही टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून हा फुगीर भाग दिसणार नाही। अशा प्रकारे आपण डबल टीप मारून घेतल्यानंतर जी पट्टी आपण चुनी केलेली आहे ती एकदम दाबटीप्रमाणे पॅक बसते। संपूर्ण गळ्याला अशाच प्रकारे कडेपर्यंत टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला पट्टी दुमडून मगच आकार काढून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे आपला जो गळ्याचा भागाचा आकार आहे तो छानपैकी तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला मी बाहेरच्या साईडनी लेस लावून घेणार आहे। लेस एकदम नाजूक स्वरूपाची मी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ती लेस लावू शकता। जास्त करून नाजूकच लेस खूप छान दिसते। अशा प्रकारे संपूर्ण गळ्याला मी लेस लावून घेतलेले आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। अशा प्रकारे आपला पूर्ण गळा तयार आहे। तर आता आपल्याला लटकन बनवायचं आहे। जो मधला जो गळ्याचा भाग पाकळीचा तयार झाला होता त्याचे जे कापड एक्स्ट्राचे शिल्लक राहिलेले आहे त्याचे मी चौकोन कापून घेणार आहे। 2 चौकोन आपल्याला 2 लटकन बनवण्यासाठी कापून घ्यायचे आहेत। चौकोनाचा भाग मी आता त्रिकोणी दुमडून घेणार आहे आणि याच्यावरून मी लेस लावून घेणार आहे। लेस लावल्यामुळे आपला जो ब्लाउजचा जो गोंडा आहे तो खूप छान दिसतो। आता याला मधोमध मी नाडी लावून घेणार आहे आणि मग टिप मारून घेणार आहे। अशा प्रकारे आपला गोंडा तयार करून घ्यायचा आहे। तसेच दुसऱ्या बाजूलाही गोंडा तयार करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला ब्लाउजला दोन्ही साईडला लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपली सुंदरशी ब्लाउजची किनारीपासून वापरलेली डिझाइन तयार झालेली आहे। धन्यवाद।